नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, मराठी माध्यमांमध्ये नेहमी अशा चर्चा, उलट-सुलट बातम्या पेरल्या जातात. जेव्हा नितीश कुमारांनी RJD बरोबर जे सरकार बनवलं होतं, त्याच्या अगोदरही अनेक सरकार बनवली. कधी भारतीय जनता पार्टी बरोबर, कधी नितीश कुमारांनी लालून बरोबर सरकार बनवलं. अनेक प्रकारच्या अनेक पलट्या, कधी लालून बरोबर, कधी भारतीय जनता पार्टी बरोबर. जवळजवळ 20 वर्ष नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री राहिले आणि कमी आमदार असून सुद्धा नितीश कुमारच मुख्यमंत्री. अशा प्रकारचं त्यांचं जे काही आपण सरकार बघितली किंवा इकडनं तिकडनं ये जा आपण बघितली, त्याच्याच संबंधी जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकारांनी एक बातमी पेरली की नितीश कुमार जर भारतीय जनता पार्टीमध्ये परत येऊ शकतात किंवा त्यांची युती होऊ शकते, तर उद्धव ठाकरे का भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा त्यांच्याबरोबर युती करू शकत नाही. अनेक गोष्टीचा उहापोह केला किंवा त्या प्रकारचे सिग्नल सुद्धा उद्धव ठाकरेंनी देऊन बघितले. उद्धव ठाकरेंनी काही अशा सभांमध्ये असं म्हटलं की मी नरेंद्र मोदींचा दुश्मन नाही, मी नरेंद्र मोदींना अजूनही शत्रू मानत नाही आणि मला युतीमधून ढकलण्यात आलं किंवा माझ्या विरुद्ध षडयंत्र रचण्यात आलं. मी युती सोडली नाही, मला युतीमधून काढण्यात आलं. तेव्हा अशा प्रकारचे सिग्नल उद्धव ठाकरे देत होते आणि त्याच संबंधी मराठी पत्रकार किंवा हे जे चाय बिस्किट पत्रकार यांनी उलटसुलट बातम्या पेरून नेमकी याची चर्चा घडवण्यात आली. अनेक पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा काही गोष्टी विचारल्या, तर त्या संबंधी देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते बघा. याचं कारण असं आहे की उद्धवजींनी आमच्याकरता आपली दारं बंद केली आणि केवळ दारं बंद केली नाहीत. शेवटी काय असतं की राजकारणामध्ये एक तुमचा पॉलिटिकल अजेंडा असतो, एक माझा असतो. पॉलिटिकल अजेंडा वेगवेगळा असू शकतो. अनेक वेळा एखाद्या पॉलिटिकल गोष्टीवर डिफरन्सेस असतात, तर त्या डिफरन्सेस आपल्याला दूर करून त्या ठिकाणी एकत्रित येता येतं. पण इथे मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की आमची मनं दुखावली आहेत. ज्या प्रकारे त्यांचा व्यवहार राहिला आहे, ज्या प्रकारे ते पंतप्रधानांवर टीका करतात, ज्या खालच्या स्तरावर जाऊन ते आज बोलतात, या सगळ्या गोष्टींनी मनं दुखावली आहेत आणि जिथे मनं दुखावतात तिथे अलायन्स होत नाही. राजकारणामध्ये आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे जरी खरं असलं तरी पण राजकीय नेत्यांनी अगदी पातळी सोडून आणि आपली मर्यादा ओळखून राजकीय टीका टिप्पणी करायची असते. वैयक्तिक पातळीवर एकमेकांच्या अगदी पर्सनल गोष्टींवर टीका टिप्पणी करायची नसते. पण हे उद्धव ठाकरे सगळ्या गोष्टी पातळी मर्यादा सोडून अगदी खालच्या पद्धतीने जे काही प्रकार उद्धव ठाकरे करतात. आता उद्धव ठाकरे या सगळ्या गोष्टी करताना त्यांना असं वाटतं की मी बाळासाहेबांचा सुपुत्र आहे आणि मग बाळासाहेबांची जी ठाकरी भाषा होते किंवा बाळासाहेब जे काही ज्या भाषेत बोलायचे त्या भाषेत बोलण्याचा जे उद्धव ठाकरेंचा एक असा बालिश प्रयत्न असतो. पण बाळासाहेबांची भाषा किंवा स्वर्गीय बाळासाहेबांची ठाकरी भाषा ही उद्धव ठाकरेंना कधीच येणार नाही. बाळासाहेब शिव्या जरी देत असते किंवा बाळासाहेब एखाद्यावर एकदम टोकाची जरी टीका टिप्पणी करत होते, तर त्यामध्ये प्रेम असायचं, त्यामध्ये वेगळा असा संदेश असायचा. पण उद्धव ठाकरे नेहमी पर्सनली गोष्टी बोलतात, अतिशय खाली जाऊन आणि खाजगी गोष्टींमध्ये सुद्धा हात घालण्याचा प्रयत्न करतात.
हीच गोष्ट राजकारणामध्ये चालत नाही. नेहमी माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, खोके, गद्दार, मिंदी, मग कलंक, फडतूस आणि अशा प्रकारचं काहीतरी तोडणवीस, फडणवीस या असं बोलून अतिशय नीच प्रकारे ज्या प्रकारचं ज्या काही टीका टिप्पण्या उद्धव ठाकरे करतात, त्याच्यामुळं राजकीय जे काही मतभेद असतील ते दूर करून माणसं एकत्र येऊ शकतात, राजकारणी एकत्र येऊ शकतात. पण इतक्या खालच्या टीका टिप्पण्या करून जे काही मनावर घाव झालेले, मनभेद झालेले ते कधीच दूर करता येत नाही. त्याच्यामुळं अशा प्रकारचं जे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी अतिशय खाली जाऊन ज्या काही टीका टिप्पण्या केल्या आहेत. बरं, उद्धव ठाकरे निव्वळ देवेंद्र फडणवीसांवर बोलतात असं नाहीये. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या कधीतरी पत्नीवर सुद्धा बोलतात, कधी नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक पर्सनलवर बोलतात. आता राम मंदिराच्या बाबतीत काहीतरीच बोलायचं, नरेंद्र मोदी कधीतरी तिथं रामाच्या मूर्तीऐवजी स्वतःचीच मूर्ती ठेवतील. कधी कधी नरेंद्र मोदींनी असं म्हटलं होतं की परिवारवादावर टीका वगैरे टिप्पणी नरेंद्र मोदी करतात. बघ, परिवारवादावर जर मोदींनी काही बोललं तर मग उद्धव ठाकरेंनी बोलायचं की ज्यांना परिवारच नाही त्यांनी परिवारवादावर काय बोलावं, आणि फालतू काहीतरी बोलायचं की होय आमचा परिवार आहे, ही पार्टी माझ्या बापाची आहे, आम्ही परिवारवादीच आहे. आणि मग अशा प्रकारच्या खालच्या विधानांवर जेव्हा मन दुखावतात, गृहमंत्र्यांवर काहीतरी बोलायचं, गृहमंत्र्यांना रावण बोलायचं, अफजल खान बोलायचं आणि कधीतरी तडीपार सुद्धा बोलायचं, तेव्हा ह्या मर्यादा उद्धव ठाकरेंकडून पाळल्या जात नाही. आणि नितीश कुमारांचं जेव्हा ते उदाहरण देतात किंवा चंद्राबाबू नायडू असेल किंवा एकतर या सगळे हे जे काही चंद्राबाबू नायडू आहे, नितीश कुमार किंवा आता अकाली दलवाले, हे जरी काही दिवस भारतीय जनता पार्टीपासून बाजूला गेले तरी पण वैयक्तिक पातळीवर ते टीका टिप्पणी करत नाही. राजकारण आणि राजकीय गोष्टी तुम्ही एकमेकांवर टीका टिप्पणी करा, पण तुम्ही कोणाच्या खाजगी जीवनावर पर्सनल जाऊन आणि नको त्या ठिकाणी नाक खुपसून काहीतरीच फक्त हेव्या द्यावाचं बोलायचं, वैफल्यग्रस्त व्हायचं. आपला पक्ष आपल्याला सांभाळता आला नाही आणि आपल्या पक्षामध्ये आपल्याला काही शिस्त ठेवता आली नाही. आपण लोकांना फक्त घरगडी, रामागडी किंवा फक्त आमदार खासदारांना नौकर जे समजत होते ते आता काही राहिलेलं नाही. बाळासाहेब ठाकरेंचा मान तो मान होता, बाळासाहेब ठाकरेंचा शब्द होता. आणि तुम्ही जेव्हा पक्षासाठी काही केलेलं नाही, पक्षासाठी तुमचं कुठलं योगदान नाही, आयत्या पिठावर तुम्ही रेगा मारल्यात, त्या सुद्धा धड तुम्हाला मारता आल्या नाही, अशामुळं लोक तुमच्यापासून हळूहळू दूर गेले. रोज उठून तेच तेच शब्द ऐकायला लोकांना आता अक्षरशः लोक कानात बोळे घालतात. तुम्ही जेव्हा भाषणं करतात त्यावेळेस रोज ते मिंदे, घटनाबाह्य सरकार, गद्दार, खोके, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, हेच तेच तीच कॅसेट तीच प्ले करायची. रोज तीच कॅसेट फक्त तीच लावायची, दुसरं काहीच बोलायचं नाही. देशाच्या विकासावर बोलायचं नाही, राज्याच्या विकासावर बोलायचं नाही, फक्त शिव्या द्यायच्या, घाणेरडं बोलायचं, गटारगंगा सुरू करायची. अशा पद्धतीचं जे काही उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, अक्षरशः त्यांच्याच लोक, त्यांच्या जवळचेच लोक आता या कॅसेटला कंटाळलेले. रोज तीच कॅसेट का ऐकायची? रोज काही नवीन तर काहीतरी प्रोडक्ट होत नाही. नवीन काहीतरी प्रोडक्टिव्हिटी व्हायला पाहिजे, नवीन टीका टिप्पणी व्हायला पाहिजे, नवीन आरोप व्हायला पाहिजे, किंवा राज्यामध्ये
शेतकऱ्यांच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर ते तुम्ही उचलले पाहिजे, त्यांच्यावर तुम्ही बोलले पाहिजे. तुमचं सरकार आलं तर तुम्ही शेतकऱ्यांना काय न्याय देणार आहे तेच बोललं पाहिजे. पण ते बोलायचं नाही, काय आपण केले ते सांगायचं नाही. फक्त याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, त्याला गद्दार बोल, त्याला मिंदे बोल, त्याला फडतूस बोल, अशा प्रकारचे विधानं करून राजकारणामध्ये मनभेद करून चालत नाही. तीच गोष्ट फडणवीसांनी सांगितलं की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंनी आमच्यावर आघात केलेले, अतिशय मन खूप दुखवलेले, राजकीय एखादा प्रश्न असेल, राजकीय मतभेद असतील तर ते बोलून बसून दूर केले जातात. पण मनाला जेव्हा अतिशय मोठा घाव होतो हे प्रश्न कधीच मिटत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर अशा प्रकारचं अलायन्स आणि युती आता होणं शक्य नाहीये हे अगदी त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. आणि या उद्धव ठाकरेंना या गोष्टी कधी समजणार तेच समजत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आता रसातळाला मिळालेले आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष आता कदाचित उद्धव ठाकरे आणि त्यांचा पुत्र आदित्य ठाकरे याच्या पलीकडं असं वाटतं की या दोघांच्या पलीकडं पक्ष काही शिल्लक राहणार नाही. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.